निलंग्यात मशालीचा बोलबाला. ज्येष्ठ शिवसैनिक लिंबन महाराज रेशमेंच्या उमेदवारीने मातब्बर पक्षांना घाम. निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या प्रचाराला मोठी रंगत आली आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट या आघाडीच्या वतीने ज्येष्ठ शिवसैनिक लिंबन महाराज रेशमे यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रेशमे महाराजांच्या उमेदवारीमुळे निलंगेकरांनी थेट मशालीला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिन्ह पसंती दर्शवल्याचे स्पष्ट चित्र दिसत असल्यामुळे मातब्बर आणि प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचाराला मोठ्या जोमाने सुरुवात झाली असली तरी लिंबन महाराज रेशमे यांच्या उमेदवारीने निवडणुकीला एक वेगळे वळण दिले आहे. रेशमे हे जुने आणि निष्ठावान शिवसैनिक असून त्यांची सर्वसामान्यांमध्ये असलेली पकड आणि साधे व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्या उमेदवारीला निलंगेकर मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत. सध्याच्या निवडणूक प्रचारामध्ये लिंबन महाराज रेशमे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या प्रचार सभांना आणि भेटीगाठींना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सर्वसामान्य जनतेचा ओढा मशालीच्या दिशेने झुकल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. यामुळे भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून निवडणुकीचा अंतिम निकाल काय लागतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. निलंग्याच्या राजकारणात या मशालीच्या पसंतीने प्रस्थापितांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निलंगा नगरपालिका निवडणूक, रेशमे यांना सर्वपक्षीय पाठिंबा, निकालात आघाडीची चर्चा. लिंबन महाराज रेशमे हे जुने आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी 2014च्या निलंगा विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मोठे मताधिक्य मिळवून आपले राजकीय वजन सिद्ध केले होते. त्यांचे पुत्र अविनाश रेशमे यांनी निलंगा नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपद भूषवले आहे, ज्यामुळे शहरातील नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क आणि संबंध आहे. रेशमे कुटुंबाला शहरात सर्व जाती धर्मांमधून मानणारा आणि विश्वास ठेवणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्या प्रचार दौऱ्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. एकीकडे रेशमे यांना सर्वसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळत असताना दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप माजी मंत्री तथा विद्यमान निलंगा विधानसभा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद झोकून दिली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनीही नगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि अभय साळुंके या दोन्ही प्रमुख नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली असली तरी लिंबन महाराज रेशमे यांना शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठा आधार आणि मानणारा वर्ग असल्यामुळे ते प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि लोकांचा उत्साह पाहता यंदाच्या निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीत लिंबन महाराज रेशमे यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात आहे.